नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात लोकहितार्थ उभारण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, CSR मधून साकारलेला NICU विभागही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। सोमवारी 4 मे रोजी या कक्षांचं उद्घाटन करण्यात येणार होतं, परंतु ऐनवेळी ते रद्द करण्यात आलंय। विशेष म्हणजे एकाच दिवसात 3 वेळा वेळ बदलूनही अखेर सोहळा रद्द झाल्यानं उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि देणगीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। CNP प्रेसनं 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारलेली अत्याधुनिक रक्तपेढी आणि HDFC बँकेच्या निधीतून साकारलेला नवजात शिशु अतिदक्षता विभाग उद्घाटनासाठी सज्ज आहे। सोमवारी 4 तारखेला सकाळी 10 वाजता या विभागांचं उद्घाटन होणार होतं, मात्र राजकीय कारणास्तव ही वेळ आधी दुपारी 3 आणि नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली। शेवटी सायंकाळी सर्व पाहुणे आणि अधिकारी उपस्थित असताना महत्त्वाचं काम निघाल्याचं कारण देत सोहळाच रद्द करण्यात आला। उद्घाटनाच्या कोनशिलेवरूनही मोठा गोंधळ पाहायला मिळाला। जर रक्तपेढी आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रक्त पुरवू शकली नाही तर त्याचे गंभीर, अनेकदा जीवघेणे परिणाम होतात। यामध्ये अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण किंवा तीव्र ॲनेमिया व रक्ताचे विकार असलेल्यांवर उपचार करता न येणं यांचा समावेश होतो। तात्काळ रक्तपुरवठ्याच्या अभावामुळे टाळता येण्याजोगे मृत्यू होतात, कारण जीव वाचवण्यासाठी रक्ताला सतत मागणी असते। अतिदक्षता विभाग वेळेवर प्रवेश न मिळाल्यास विशेष काळजीची गरज असलेल्या नवजात बालकांना श्वसनाच्या त्रासावर योग्य उपचार न झाल्यामुळं, संसर्गामुळे किंवा अकाली जन्मामुळे मृत्यूचा किंवा गंभीर दीर्घकालीन आरोग्यविषयक गुंतागुंतीचा उच्च धोका असतो। योग्य हस्तक्षेप न केल्यास मेंदूला इजा, विकासात्मक अक्षमता आणि इतर कायमस्वरूपी दुखापतीही होऊ शकतात। अशा परिस्थितीत लोकहितार्थ उभारण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात रक्तपेढी, CSR मधून साकारलेला NICU विभाग, लोकप्रतिनिधींची वाट न पाहता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना या गोष्टीचं कोणतंही गांभीर्य नाहीये असं दिसून येत आहे। त्यामुळे भविष्यात कोणतीही संस्था नाशिक महापालिकेला निधी देताना विचार करेल। यामुळे नाशिक रोड आणि पंचक्रोशीतील नागरिकांचं प्रचंड हाल होत असून लवकरात लवकर उद्घाटन करावं, अन्यथा मनसेच्या वतीनं येत्या 15 दिवसांच्या आत उद्घाटन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।